तर विचारा सांगेल 5 दिवस मी आलो. स्वराज पाटील आणि मंत्र पाटील रामनाथ दादा हेच विचार करतील की 5 दिवस आम्ही इथे मॅच केलो. दिदी एकच दिवस आला लगेच त्यांचा सत्कार केला. आम्ही 5 दिवस आलो आमचा सत्कार. स्वराज काही हरकत नाही आहे. खऱ्या अर्थात तुमच्या त्या बहिणी आहेत आणि आई वडिलांची सर्वात लाडकी खऱ्या अर्थानं लक्ष्मीच असते. जाऊया मॅच कडे. ऐकूया आपण मानस मोडोल यांचा आवाज. धन्यवाद. चलिए मैदान के अंदर चलेंगे 40+ की मेगा फाइनल. पहली गेंद शॉर्ट पिच लेन के उड़ाया हवा में. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे. पहली गेंद गोल्डन डक रोहिदास पावशे. पहला विकेट बामल्ली 40+. बैक टू डग आउट. पहला झटका. बघा जर बामाली संघ जर चॅम्पियन झाला तर साई भक्त तुम्ही पाहताय मदन दादा गोंडली गोल्डन मॅन यांच्याकडनं आई एकविरा ट्रिप आणि विवेक शेठ भोईर उद्योजपती गोल्डन मॅन यांच्याकडनं गोवा ट्रिप. बघा बामाली संघ आता इथपर्यंत पोहोचल्यात. फक्त एकच मॅच जिंकायची आहे. आई एकविराचं दर्शन आणि गोवा म्हटलं तर मग एन्जॉयमेंट. ओट टू कॉम्बॉक्स. पहली गेंद पर पहला विकेट आया. रोहिदास पावशे को डगआउट में रास्ता यहां से दिखाया जाएगा. लेकिन पिछला मैच जगदीश सर क्या कमाल का हुआ. नारिवली ने बताया तुम्हारे जीत से ज्यादा हमारे हार की चर्चा है. और क्या कमाल की मैच रही. सौरभ भोईर क्या कमाल की बैटिंग. क्या कमाल का वो मुकाबला. लेकिन अफसोस नारिवली को हार का सामना करना पड़ा. ये भी यॉर्क लाइन की गेंद थी. ऑन साइड पर घुमाया. कमाल का स्ट्रोक. बल्लेबाज ने किया है शोर और ये आया 4 रन. सोन्या मल्हार आणि त्यानंतर तुम्ही पाहताय सूर्या पुष्पा. यॉर्कर लेंथ वाली गेंद थी. ड्राइव किया. शॉर्ट पॉइंट पर सिंगल आएगा. तर सूर्या पुष्पा आणि मल्हार ग्रुपचे मालक सोन्या आणि जितू पावशे यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3000चे कॅश प्राइज. 3 गेंदें हो चुकी अब तक. 5 रन आएंगे स्कोर कार्ड के ऊपर. 1 विकेट. पहली गेंद पर रोहिदास पावशे गोल्डन डक के शिकार बने थे. नंबर 3 पर विलास पावशे आए जिनके बल्ले से 2 गेंदों में 5 रन अब तक आ चुकी है. P1 की पहली ओवर की भागदौड़. रुपेश भगत बॉलिंग ट्रैक के ऊपर. 4 ओवर की मैच. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं रघुनाथ म्हात्रे असतील, गुरुनाथ दादा पाटील असतील, बालकोज दादा मडवी यांचा पाठिंबा खूप मोठा आणि 40+चा मोहन दादा पाटील. चंद्रकांत अप्पा तुमचं देखील स्वागत केलं. बॉल साला एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. 11-22 किंग चौकार 4. विकास पावशे के बल्ले से मैदान के अंदर 4 आए. विकास पावशे को पता है गरम है लोहा तो मार दो हथौड़ा. और यहां से आपको बिल्कुल रन मैदान के अंदर बरसते हुए नजर आएगी. टोटल की मैं बात करूं तो 9 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से बिल्कुल आएंगे. हाउ आर यू. आई एम फाइन. और स्कोर कार्ड के ऊपर नंबर 9 ये आपको बिल्कुल देखने को मिलेंगे. 9 रन यहां से आए जरूर. पहली ओवर P1 की यानी कि पावर प्ले. 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर आपको बिल्कुल नजर आएंगे. डीप लॉन्ग ऑन और 1 खिलाड़ी डीप मिड विकेट. इस बार स्लॉट वाली गेंद डिलीवर किया बरहार वाले प्लॉट में. कमाल के बल्लेबाजी. लॉन्ग ऑफ सीमा पर. रन मिलेंगे 4. रंगाबाई देखील रंगात आला आणि हे जे टायटल सॉन्ग तुम्ही पाहताय
ज्याच्या माध्यमातून आपल्याच परिसरातील एक सुप्रसिद्ध गायक मग ठाणे म्हणा रायगड म्हणा आणि कलागुणांना नक्कीच वाव देणारी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आहे आणि आमचे एक सुप्रसिद्ध गायक नारिवलीचे विकास पाटील हे देखील उपस्थित आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. हाफ ड्रैगन बॉल थी, आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन को इस्तेमाल किया जाएगा. डॉट गेंद की समाप्ति आपको मैदान के अंदर होती हुई नजर आएगी और इससे डॉट गेंद के साथ P1 की पहली ओवर का खेल मैदान के अंदर होगा समाप्त. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद बामल्ली बॉडी प्लस टीम की 13 रन 1 विकेट के नुकसान पर. पहली ओवर में रन बनी है 13, लेकिन 13 का आंकड़ा जब भी आता है तो 13 क्या होगा कालिया याद हमेशा आती है. लेकिन गेंदबाजी में परिवर्तन. गोपीचंद गेंदबाजी मार के ऊपर दूसरी ओवर की भागदौड़ को बिल्कुल संभालते हुए नजर आएंगे गोपीचंद पाटिल. शुरुआत की जाएगी पहले में 13 आए 4 ओवर की मैच. कितने बनेंगे ये देखने लायक. इस बार भी अटैक किया जाएगा ऑन साइड पर. फुलर लेंथ वाली बॉल ओवर पिच डिलीवरी थी. मिड विकेट पर बिल्कुल खिलाड़ी एक आया. दूसरे लेने की कोशिश. लालच बुरी भला होती है हम हमेशा कहते हैं और मिलेगा मात्र एक के साथ टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 14. कमाल की यह प्रतियोगिता रही है जय हनुमान जय गावदेव ट्रॉफी 2025 सीजन 2. और क्या कमाल का आयोजन यहाँ पे किया गया. आज की रात आखिरी रात फाइनल शोडाउन और मेगा फाइनल का मैच मैदान के अंदर आप बिल्कुल देखेंगे. रेगुलर ग्रामीण पहले नंबर के किताब को हासिल किया. वहां से जो टीम आपको बिल्कुल देखने को मिलेगी नवाड़ी और दूसरे नंबर पर टीम नारिवली सीमित रहती हुई नजर आई. लेकिन 40+ कौन बनेगा चैंपियन, कौन लेकर जाएगा 1 लाख रुपए का इनाम, ये भी हम देखेंगे. बड़ा हिट लगाना चाहती है गेंद. पलक चपकते विकेट कीपर के दस्तानों में. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. डॉट गेंद आपको मैदान के अंदर यहां से भी डिलीवर होती हुई नजर आएगी. बढ़िया गेंदबाजी गोपीचंद पाटिल. दूसरी ओवर 2 गेंदें अब तक फेंकी. रन दिया मात्र 1 और गेंदबाज के बल्ले के ऊपर लगाम लगाने का काम कर रही है. खामोश रखा विकास पाउशे को. 2 में 2 4 मारे थे लेकिन उसके बाद खामोश उनका बल्ला आपको नजर आएगा. इस बार अटैक किया जरूर लेकिन खिलाड़ी है डीप में. सिंगल रन बिल्कुल आपको मिलता हुआ नजर आएगा. दूसरे की कोशिश थोड़ा सा लेजी थ्रो और उसी की वजह से 2 रन मैदान के अंदर दौड़कर पूरे किए जाएंगे. क्या कमाल का सपोर्ट सिस्टम बामल्ली बॉडी प्लस के पीछे. कई दर्शक रात के 2:30 बजते हुए भी टीम बामल्ली बॉडी प्लस को सपोर्ट करने के लिए मैदान पर है. कमाल का क्राउड और कमाल का सपोर्ट सिस्टम लेकर बामल्ली बॉडी प्लस आई. लेकिन आयरे बॉडी प्लस भी उतनी मजबूत. इस बार भी अटैक करना चाहती है. बार बार कोशिशें की जा रही है. कनेक्शन उतना अच्छा नहीं. स्लॉट में बार बार गेंदों की पिचिंग. टाइमिंग आपका अच्छा होना चाहिए. एज एन बैटर अगर आपको बड़े शॉट में सक्सेस चाहिए तो ताकत और टाइमिंग का कॉम्बिनेशन जब आप मिलाएंगे तब आपके बल्ले से बड़े हिट आएंगे. लेकिन वो कॉम्बिनेशन अभी तक मिला नहीं पाया. उसी की वजह से मैदान के अंदर सिंगल डबल बिल्कुल नजर आएंगे. इस बार अटैक किया ऑन साइड पर. कड़ा प्रहार. गेंद मैदान के बाहर देकर जाएगी 6 रन. अटैक किया. 1 तेरी तो 1 मेरी ये बताया. विकास पाउशे इस बार खुद घूमे.
गेंद को भी घुमा दिया, फाइन लेग सीमा रेखा के बाहर, टांगा पलटी घोड़े फरार, नंबर आएगा खटैक 4। दो ओवर के बाद 28 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर आते हुए बिल्कुल नजर आएंगे। शुरुआती 4 में 5 आए लेकिन आखिरी 2 पे 6 आई। हे टायटल सॉन्ग तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं विश्वादादा बस्कर रायगड क्रिकेट असोसिएशन सल्लागार तथा 14 गाव IPL चे यशस्वी आयोजक ज्याच्या वाढदिवसानिमित्त ही याच क्रीडा नगरीमध्ये तुम्ही स्पर्धा एन्जॉय करणार आहात आणि हे संगीत तुम्ही पाहता त्यांच्याच गावातील एक जबरदस्त सुप्रसिद्ध संगीतकार गायक विकासदादा पाटील यांनी गायलेलं हे संगीत तुम्ही पाहता। डीजे प्रबोध पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। गेंदबाज मच्छिंद्र पाटिल तीसरी ओवर के लिए बॉलिंग ट्रैक पर आपको आते हुए नजर आएंगे। आते ही अटैक किया जाएगा 59 पर, खिलाड़ी अड़ी में सिंगल पूरा किया, दूसरे की मंशा हो सकती है लेकिन 1 रन के साथ मैदान के अंदर आपको संतुष्टि करते हुए दोनों बल्लेबाज नजर आएंगे। अटैकिंग रोल रहा है विकास पाउशे का, सपोर्टिंग रोल रहा है विलास पाउशे का। 005 पुष्प बैलाचे मालक नितीन शेठ पाउशे यांच्याकडनं लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 5000 रुपये साई भक्त आणि गोल्डन मॅन मदन शेठ गोंडले यांच्याकडे लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 11000 टोटल 16000 रुपये मेगा फायनल मध्ये येतील का लागोपाठ 3 षटकार। जर दोन्ही संघांचा खेळ आवडला असेल एकदा प्रेक्षक झोपले की जागा टाळ्या झाल्याच पाहिजेत। हाँ, ज्यांनी टी शर्ट घातलेले आहेत त्यांनी थोडंसं मागे या किंवा खाली बसलं तरी हरकत नाही, विनंती असेल। चलिए चलेंगे मैदान के अंदर। मच्छिंद्र पाटिल शुरुआत उन्होंने सिंगल के साथ की है लेकिन विकास पाउशे नाम का तूफान मैदान के अंदर अपने आतंक को दिखा रहा है। यहां से और कितने बनेंगे। हाफ टगर बोलते घुमाया, खिलाड़ी कैच का मौका, व्हाट एफर्ट, क्या बात है, टाइम लगाई, सूर मारा मैदान पर। आणखी एक कॅश प्राइज येत आहे बालाशेठ पावसे उद्योजक उद्योगपती बाबाली गावचे याच्याकडे लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 5000 म्हणजे जर 3 बॉल मध्ये 3 षटकार रोख रक्कम 21000 रुपये बामालीच्या अपलनासाठी। बामाली 40+ टीम आज कई सपोर्टर के साथ आई है और कई इनाम उनके लिए मैदान के अंदर आपको बिल्कुल लगते हुए नजर आएंगे। पहले नंबर की वो ट्रॉफी उठाए ऐसा सपना उनके सपोर्टर ने देखा लेकिन क्या उस सपने को पूरा किया जाएगा। अटैक किया, कदमों का इस्तेमाल, बल्लेबाज ने मचाई है धूम और गेंद तो गई बूम 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 बूम, 6 रन। खऱ्या अर्थानं एक आगली वेगळी प्राइस तुम्ही पाहता। जर बामाली संघाने जर फायनल मारली तर खरवला इथे खऱ्या अर्थानं खरवली देवीची इथे पार्टी असणार आहे आणि त्या पार्टीमध्ये बामाली संघ पूर्ण असेल
त्याच्यानंतर आमचे आयोजक संपूर्ण असतील, कॉमेंटेटर असतील, लाईव्ह वाले असतील, डीजे वाले असतील, मंडप वाले, एकदा विश्वासासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत बघा सर्वांसाठी. असं काही बक्षीस असलं तर आमचे डीजे वाले देखील खुश झाले, कॉमेंटेटर देखील खुश, लाईव्ह वाले देखील खुश झाले, मंडप वाले देखील खुश झाले असतील, आयोजक देखील खुश आहेत. हे असं प्राइस पाहिजे. भले खरेवले आईचं दर्शन पण पार्टी धमाकेदार असतं विश्वदादांची. फिर एक बार अटैक करना चाहती है, इस बार सबमरीन डिलीवरी, टप्पा खाया, गेंद रही नीचे, दौड़ गेंद की समाप्ति आपको नजर आएगी. रन संख्या बनी है 36 रन स्कोर कार्ड के ऊपर. 5 गेंदें अब तक हुई इस ओवर में, आखिरी 7 गेंदें टोटल इस पहली पारी में आपको यहां से बिल्कुल अब बचती हुई नजर आएंगी. आखिरी गेंद ओवर नंबर 3 की, गेंदबाज तैयार. इस बार टाइप किया जाएगा, गेंद जाएगी अलोंग द कार्पेट, लॉन्ग पर सिंगल पूरा, दूसरे के लिए वापस आना चाहेंगे, खतरा बन सकता है, थ्रो का कलेक्शन अच्छा नहीं. 2 रन मैदान के अंदर दौड़कर पूरे किए जाएंगे. इन्हीं 2 के साथ ओवर नंबर 3 का वार होगा पूरा. रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर बामाली बॉडी प्लस की 38 रन 1 विकेट के नुकसान पर. हॅलो बघा, खऱ्या अर्थानं विवेक शेठ भोई यांच्याकडनं आणखी एक पास निघाला. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 5000. म्हणजे जर लागोपाठ 3 बॉल 3 षटकार जर लागले तर टोटल तुम्ही पाहताय 26,000 रुपये. नितीन शेठ पावशे यांच्याकडनं 5000, बालाशेठ पावशे यांच्याकडनं 5000, 10,000 झाले. साई भक्त मदन शेठ गोंडली यांच्याकडनं 11,000 आणि विवेक शेठ भोई यांच्याकडनं 5,000. 26,000 रुपये लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. आणि गोवा ट्रिप देखील आहे. जर चॅम्पियन झाला तर खऱ्या अर्थानं बामाली संघ विवेक शेठ भोई यांच्याकडनं गोवा ट्रिप, साई भक्त आमचे तुम्ही पाहताय मदन शेठ गोंडली यांच्याकडनं खऱ्या अर्थानं आई एकवेचं दर्शन. खूप प्राइज लागलाय बामाली च्या खऱ्या अर्थानं खेळाडूंवरती. होईल का चॅम्पियन ते देखील विचार करतील का कोणतरी 3 बॉल 3 षटकार मारला हवेत. आणि विश्वास शेठ मस्कर जे रायगड असोसिएशनचे सल्लागार तथा 14 IPLचे यशस्वी आयोजक, त्याच्यानंतर त्यांच्या पाठीला 14 IPL पार पडली आमचे मोतेंद्रदादा पाटील देखील होते, नवदादा सालुके देखील होते आणि ते स्वतः खऱ्या अर्थानं. आणि या त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथेच तुम्ही स्पर्धा पाहताय. त्यांच्याकडनं आगळं वेगळं पारदर्शक आहे. बामाली संघ चॅम्पियन झाला तर बामालीचे सर्व खेळाडू, आयोजक देखील असतील, त्यानंतर कॉमेंटेटर असतील, लाईव्ह वाले, डीजे वाले आणि मंडप खऱ्या अर्थानं असतील फर्ड लाईव्ह वाले. आणि त्यांच्याकडनं खरवली देवी ते पार्टी एन्जॉय करणारे सुप्रसिद्ध गायक तुम्ही पाहता ज्यांच्या नावाचा डंका या पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासदादा पाटील आमच्या सोबत आहेत. त्याचे टायटल सॉन्ग तुम्ही पाहता विश्वदादा मस्कर यांच्यावरती, उत्तमदादा पाटील, परमेश माडी अशा सुप्रसिद्ध गायक सोबत एक जबरदस्त सागरी कोळ्यांचा स्वाभिमानाचा जो डंका त्याच्या नावाचा विकासदादा पाटील आमच्या सोबत आहेत. ओटू कंबक 3 ओवर का खेल हुआ है. रन संख्या बनी है 38 रन स्कोर कार्ड के ऊपर. 1 विकेट अब तक जरूर गया है, लेकिन विकास पावशे और विलास पावशे ये जोड़ी मैदान के अंदर A1 क्वालिटी का गेम खेल रही है बामल्ली बॉडी प्लस के लिए. और आखिरी डेथ ओवर जिसकी अब शुरुआत की जाएगी. बॉलिंग ट्रैक पर गेंदबाज विनायक पाटिल. नायक नहीं खलनायक बनना पड़ेगा विनायक को, तो ही आयरे बॉडी प्लस कमबैक कर सकती है. लेकिन स्पीड अप कीजिए. चलिए आइए बॉडी प्लस, अंपायर इतना समय देना नहीं है प्लीज, स्पीड अप कीजिए जल्दी. आखिरी डेथ ओवर जिसके आपको शुरुआत होते हुए बिल्कुल नजर आएगी. गेंदबाज विनायक पाटिल तैयार. पहली गेंद यॉर्क लाइन वाली थी, ऑन साइड पर खोद के निकाला, सिंगल पूरा. ये क्या ओवर एक्साइटमेंट, जल्दबाजी कर बैठी है और सिंगल का कन्वर्जन डबल में मैदान के अंदर. जैसे ही 2 रन आती है 4-6 आते हैं. शोर देखिए आप, बामल्ली बॉडी प्लस के सपोर्टर भोपू बजती है, आवाज आती है, शोर होता है, सपोर्ट काफी तगड़ा. विकास पावशे 10 गेंदों में 25 की पारी अपनी टीम के लिए मैदान के अंदर साकार कर रही है. लेफ्टी बैटर हमेशा घातक होती है. शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद ऑन साइड पर घुमाया, क्या बात है. विकास चलती है विकास पावशे के नाम से. अरे मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आज 32 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतला. 28 संघाचा दाशा गुंडाळला गेला. 4 खऱ्या अर्थानं
टॉपर मध्ये पोहोचले त्यांना बक्षीस तर भेटणारच आहे. पण खऱ्या अर्थानं माणसातील माणूस देव माणूस. माणसाकडे आज सर्वांकडे खूप पैसा आहे, पण पैसा खऱ्या अर्थानं कोणच्याकडे आहे. आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुधारपडा गावचे बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट आणि त्याच्यानंतर उद्योजपती यांच्याकडनं एकाच कॉलवरती खऱ्या अर्थानं रिटर्न देखील त्यांना कॉल केला की मी बाईक देणार. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत नरेश शेठ ठाकूर साहेबांसाठी. मित्रांनो स्वतःहून फोन केला की बघा खऱ्या अर्थानं वेट त्यांनी केला की आम्ही भेटू. काही कारणास्तव आयोजक थोडे लेट झाले, पण नरेश शेठ ठाकूर किती मोठं व्यक्तिमत्व आहे हे आमच्या होम स्क्रीनवरती पाहता. त्यानं स्वतःहून फोन केला आणि एकदा नरेश शेठ ठाकूर तुमचं आमच्या वतीनं या आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. वाइड गेंद मैदान के अंदर बिल्कुल आई है, वाइड के साथ टोटल आपको बढ़ता हुआ नजर आएगा. रन संख्या बनी है 45 रन स्कोर कार्ड के ऊपर. 4 गेंदों का खेल आपको यहां से पहली पारी में बजता हुआ नजर आएगा. विकास पाउशे क्या वेल फिनिश करेंगे बामल्ली बॉडी प्लस की पहली पारी को बिल्कुल देखेंगे. लोअर फुल टॉस थी, ऑन साइड पर कनेक्शन अच्छा नहीं, सिंगल पूरा दूसरे के लिए आना चाहेंगे, मना किया था. जल्दी का काम शैतान का, लालच बुरी बला होती है. खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी विकास पाउशे होंगे नो डाउट. कमाल की बैटिंग की विकास पाउशे. 12 गेंदे और 30 रन उन्होंने अपनी टीम के लिए बनाए और अच्छी इनिंग के साथ एक अच्छे टोटल तक अपनी टीम को पहुंचाने के बाद पवेलियन में वापस लौट चुके हैं. रवि पाउशे नंबर 4 जिन्होंने पिछले मैच में भी अच्छी बल्लेबाजी की थी, वही नेट नंबर 4 पर मैदान के अंदर आपको इन होते हुए बिल्कुल नजर आएंगे. विनायक पाटिल खलनायक बने हैं, विकेट छटकारे अपनी टीम के लिए. अटैक किया रवि पाउशे ने, खिलाड़ी है कैच छोड़ा. पकड़ो के कैच तो जीतोगे मैच, ये हमेशा कहा जाता है. छोड़ोगे कैच तो हारोगे मैच, ये भी हम हमेशा कहते हैं. क्रूशियल मोमेंट मेगा फाइनल में गलतियों की गुंजाइश नहीं है. ये 2 रन ये कैच महंगा साबित होगा आयरे बॉडी प्लस कुछ रन चेजिंग में, लेकिन 2 मिलेंगे. टोटल बना 48 स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी 2 गेंदों का खेल बचा है. डाउन द लेग साइड वाइड बॉल, एक्स्ट्रा रन नहीं देने विनायक पाटिल. जीतू पाउशे साहब इनकी तरफ से हर एक छक्के के लिए 500 रुपए का इनाम यहां से बिल्कुल दिया जाएगा. जीतू पाउशे साहब उन्होंने इनाम लगाया, 2 गेंदे बची है, हर एक छक्के के लिए 500 उनकी तरफ से दिए जाएंगे. गेंदबाज तैयार है, ये भी फुल टॉस थी, ये भी डाउन द लेग साइड है, ये भी वाइड बॉल और 50 रन पूरे हो चुके हैं. टीम बामल्ली बॉडी प्लस 50 अप फॉर योर टीम. 50 का आंकड़ा उनकी टीम ने पूरा किया. 2 गेंदे, गेंदबाज के साथ थोड़ा सा सलाह मशवरा यहां से बिल्कुल किया जाएगा. कितने और रन बनेंगे, कितने और रन बरसेंगे, ये बात देखने लायक. लेकिन एक बड़ी टोटल तक अब तक तो टीम बामल्ली बॉडी प्लस पहुंच चुकी है, क्योंकि 50 उन्होंने बनाई है. आखिरी 2 गेंदे बची है. विनायक पाटिल 4 गेंदे अच्छे डालने के बाद 2 वाइड क्यों, यह सबसे बड़ा सवाल आपसे पूछा जाएगा. कमबैक करना बड़े सबसे बड़ी ताकत. गेंदबाज तैयार, कमबैक किया, अटैक किया, स्लॉट वाली गेंद को उड़ाया. खिलाड़ी है, गलती 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 नहीं चलती मैदान के बाहर. नसीब खराब तो क्या करेंगे अशोक मामा सराब. 6 रन. एक
कैच छोड़ा, कैच छोड़ने के बाद रवि पाउशे ने 6 मारा है। हेलो हेलो चेक। इस बार भी अटैक करना चाहते हैं, ये भी उड़ाया था लेकिन नो मैन स्टैंड। गेंद 30 यार्ड सर्कल में सिंगल पूरा, दूसरे की मंशा हो सकती है लेकिन एक ही रन आपको मैदान के अंदर आता हुआ नजर आएगा। इसी एक के साथ पहली पारी का होगा खात्मा। बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद बामल्ली बॉडी प्लस ने रन संख्या बनाई है स्कोर कार्ड पर 57 यानी 57 रन। और जीतने के लिए अगर मैं बात करूं तो आई रेट 30 प्लस को आने वाली 24 गेंदें और चैंपियन बनने के लिए 58 रनों की जरूरत। तुम्ही आवाज ऐकला मराठी हिंदीचा एक गोड आवाज। वयाच्या त्या सांगतायत की वयाच्या 11 वर्षापासून केलेली समालोचना सुरुवात आज वय वर्ष 20 म्हणजे 9 वर्ष कॉमेंट्री करतात। आणि या उत्तमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात। पहिल्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये ज्याचा तुम्ही आवाज ऐकलात मराठी हिंदीचा एक गोड आवाज व्हॉइस ऑफ भोपाळा मानस मनोरे यांना सन्मानित करूयात। उत्तमदादा पाटील शिवसेनेची बुलंद तोफ शिवसेना शाखा प्रमुख उत्तमदादा पांडुरंगजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करणार आहोत मानस मनोरे। या लगेच आपण सन्मान करू मानस मनोरे जबरदस्त खऱ्या अर्थानं समालोचक त्या तुम्ही ऐकलं। या स्पर्धेचे लाडके आयोजक उत्तमदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पार करतोय। मुख्य व्यासपीठावरती उपस्थित बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सुनारपाडा उद्योजपती मान्य श्री नरेश शेठ ठाकूर तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत। ज्यांच्या माध्यमातून बाईक आणि रायगड असोसिएशनचे सल्लागार तथा तुम्ही पाहताय 14 गाव IPLचे यशस्वी आयोजक ज्यांच्या वाढदिवसानिमित्त याच क्रीडा नगरीमध्ये तुम्ही स्पर्धा एन्जॉय कराल ते आमचे विश्वास शेठ मस्कर यांच्याकडे या स्पर्धेसाठी 10,000 रुपये। त्याच्यानंतर प्रल्हाददादा पाटील तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू सन्मान करूयात आपण। सन्मान करतोय मानस मनोरे यांचा ज्याचं समालोचन तुम्ही पहिल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय आवाज ऐकला 2 दिवसामध्ये तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत करू। असाच प्रेम राहू द्या मानस तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत करूयात। बघा बक्षीस तर खऱ्या अर्थानं खूप लावतायत। एखादा असं देखील पार्थिक लावा, प्रत्येक विकेटसाठी लावा, प्रत्येक षटकासाठी लावा, प्रत्येक चौकासाठी पार्थिक लावा। इथे शेवटची मॅच आहे, काहीच अर्थ का हरकत नाहीये। तुम्हाला पार्थिक लावायचं बिंदास लावा, प्रत्येक षटकासाठी लावा, विकेट हॅट्रिकसाठी किंवा विकेट हॅट्रिक 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकारांपेक्षा प्रत्येक षटकार चौकासाठी लावून द्या। याच्यासाठी केला होता अठ्यास शेवटचा क्षण गोल जावा। मेगा फायनल मध्ये तुम्ही संघ पोहोचलात। एकदा बामालीचे प्रेक्षक कुठेच मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे खेळ आवडला असेल तर।
चला बाबालीचे प्रेक्षक झोपले नाहीये, मला तर झोपले, जागेत जागेत. चला आज नाही खऱ्या अर्थानं कुठे दायऱ्याचे प्रेक्षक झोपले की जागे दायरा टीम साठी टाळ्या चालल्याच पाहिजेत. आणि जाऊयात क्रिकेटच्या फुल दिवस टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये जिथे खऱ्या अर्थानं स्वप्न साकार होतं. आमचे आयोजक उत्तमदादा पाटील यांचं स्वप्न साकार होतं, नंददादा पाटील यांचं स्वप्न साकार होतंय, ग्रामस्थ मंडळ नागाव यांचं स्वप्न साकार होतंय. तुम्ही पाहता ते नागाव 40+ सर्व टीमचं. आणि ही स्पर्धा 4 चांद लावण्याचं काम केलं. ही स्पर्धा तुम्ही पाहता ज्या प्रत्येकानं या स्पर्धेला उचलून आणलं त्या खऱ्या अर्थानं चाहता वर्गाचं देखील स्वागत करू. आणि जाऊयात खऱ्या अर्थानं या मॅचकडे जिथे आयरे 40+ की बामाली 40+ या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी होईल. गेल्या वर्षी देसाई 40+ न उचलला पहिल्या क्रमांकाचा मानकरी रनरअप नागाव 40+ होता. आज दुसऱ्या वर्षामध्ये नवीन चॅम्पियन तुम्हाला भेटणार आहे बामाली की आयरे. एकदा दोन्ही संघाचं स्वागत करूया जोरदार टाळ्यानं आणि मॅचला लगेच सुरुवात करू. चंद्रावरती पहिल्या कोण गेला याला महत्व आहे. उद्या सकाळी उठल्यानंतर प्रत्येक जण विचारेल की जय गावदेव जय हनुमान 40+चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण झाला. तो माझे 40+च्या खऱ्या अर्थानं मॅच मधून आयरे की बामाली, बामाली की आयरे हा प्रश्न जिथे मोठा आहे. ऐकूया खऱ्याच्या उत्तरार्धामध्ये आवाज जगदीशजी पाटील सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. उपस्थितांचं करूया स्वागत. पुन्हा एकदा मेगा फायनलचा सामना पाहायला मिळतोय दोन संघामध्ये. ज्या संघाची सर्वोत्तम कामगिरी झाली आहे टीम बामाली संघ आणि त्याच्या विरोधात टीम आयरे. या दोन संघामध्ये 58 बनवायचे आहेत विजयश्रीसाठी. पहिलाच बॉल फुल टॉस शॉर्ट लेगला गेला. फिल्डिंग चांगले झाले. हा पंकज केनेकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. दीपक ठाकरे यांच्याकडून सुद्धा 3 चौकार 3 षटकार 1000. बघा मित्रांनो चाहता वर्ग चला मेगा फायनल आहे. आपल्या संघाच्या कोणाला तरी खेळाडूला पैसे जातील. प्रत्येकी षटकार प्रत्येकी चौकार प्रत्येकी विकेटसाठी लावा. बघा हॅट्रिक झालीच नाही असं पार्श्विक लावा. जगदीशजी पाटील तर काय म्हणणं आहे तुमचं. नाही निश्चित लावायला पाहिजेत कारण जेव्हा असे पारितोषिक लावताना की नाहीये त्याच्यामध्ये चौकार षटकार प्रत्येकाला लावा. भले ते 200 400 500 असू द्या. आता थोडंसं मुश्किल होतं. 3 चेंडू 3 चौकार षटकार टोकणं 3 विकेट आणि आता मध्यरात्र आहे त्यामुळे असं क्वचितच पाहायला मिळतो आपल्याला. शेवटी क्रिकेट आहे कधी का होईना मात्र आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्याची मंडळी काम करत असते सातत्याने. त्यांचं करूया आपण सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. गोपीचंद पाटील आज स्ट्राईकवरती खेळाडू. बिग शॉट बॅटच्या अगदी रडारामध्ये आला. फिल्डर उपस्थित झेल टिपलाय. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता मोठी विकेट आहे. गोपीचंद पाटील कुठल्या क्षणाला मॅच टर्न देईल पहिल्या स्वरूपात आहे. बघा लक्षात असू द्या जर बामाली संघ चॅम्पियन झाला साई भक्त मदन शेठ गोंडली यांच्याकडनं आई एकवेळचं दर्शन. आज आई एकवेळचं दर्शन नक्कीच त्यांचा पावन स्पर्शानं होईल का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला. आई एक वेळ नक्कीच दर्शन पाहायला भेटेल का बामाली संघाला. आणि जर फायनल मारली तर विवेक शेठ भोईर उद्योजक उद्योगपती गोल्डन मॅन यांच्याकडनं गोवा ट्रिप बस डायरेक्ट बसमध्ये गोवा. आणि इथे मात्र स्वप्न पूर्ण होतील का ऐकवा जगदीशजी पाटील. काय लाजवाब झेल टिपला विकास पावसे. ब्रिलियंट कॅच कार्बन कमाल सुपर कॅच शब्दच नाही आहेत. आणि त्याला माहित होती की गोपीचंदच्या विकेटची किंमत काय होती कारण तो इम्पॉर्म बॅटर आहे. आणि रायगड असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडनं खरवली देवीच्या आईचं खऱ्या अर्थानं एन्जॉय. तिथे देखील खूप मोठी पार्टी आहे आणि ती पार्टी खेळाडूंसाठी असणारे आयोजकांसाठी असणारे कॉमेंटेटर आमचे लाईव्ह वाले म्हणा आमचे डीजे ऑपरेटर म्हणा मंडप डेकोरेशन आणि तुम्हाला सर्वांना कबीर दादा तुम्हाला पण आणि जे खऱ्या अर्थानं हे फोकस पाहताय जे फ्लॅश लाईट सर्वांना पार्टी आहे. आणि विश्वासासाठी देखील टाळ्या झाल्याच पाहिजेत. त्यांच्याकडे देखील आगलं वेगळं पारितोषिक लावण्यात आलंय. आता होईल का लाईव्ह वाले देखील हेच बोलतील की कॉमेंटेटर सर्व बोलतील की चॅम्पियन कोण होणार याच्याकडे प्रश्न. मॅच आहे मित्र. पुन्हा एकदा ऑन साइडला केल्यात. फिल्डिंग खराब झाली आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड ऑनला फिल्डर उपस्थित होते त्याला क्रॉस करून जातोय. चौकार मिळालाय. मगाशी मात्र विकेट आली होती. आता शैलेश शेलार मैदानामध्ये अमित पाटीलच्या जोडीला. ही मात्र जोडी फार मोठी आहे. ज्याप्रमाणे
या दोन खेळाडूंकडे भरपूर ताकद आहे आणि कधी सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता आहे. मात्र जो बामाली संघ आहे त्याची सर्वोत्तम कामगिरी झाली आहे या मैदानावरती. ओ थोडासा स्लो चेंडू फेकलाय. डॉट. विष्णू पावशे. विष्णू पावसे जबरदस्त गोलंदाजी झाली या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मॅच मध्ये मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि विकेट टेकन गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहतो विष्णू पावशेला समोर असताना. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे कारण दोनच फिल्डर थर्ड या सर्कलच्या बाहेर असतात. फटका येते सुद्धा चांगला मिड मध्ये फिल्डर वेगाने आल्यात विकास आणि येथे 2 धाबा मिळाल्यात. 58 धाबा चेस करायच्यात तुम्हाला. जवळजवळ 15ची सरासरी. स्पर्धेमध्ये अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. टीम विकास पावशे बॅटिंग सुद्धा दमदार केली आहे. स्ट्राईकला पाहतोय आपण शैलेश शेलारला. फुल टॉस. फटका चांगला. फिल्डर आल्यात मात्र त्यांच्या बाहेर गेलाय चेंडू. आहे तो दुसरा चौकाऱ्या ओव्हर मध्ये. प्रमुख बॅटरला बाद केलं. विकास आलाय दुसरा षटक घेऊन आपल्या टीमच्या वतीने. 11 धावा स्कोर बोर्ड वरती. चला आता शोर शराबा पहा मिळतोय प्रेक्षक वर्गाचा. नंबर 2 पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पिचिंग केला जातोय आणि चेंडू आला या डॉट. एक डॉट चेंडू. आता निश्चितच दबाव प्रेशर वाढवेल तुमच्या टीम वरती. त्यामुळे चांगली गोलंदाजी ते करावी लागेल. अमित सारखा एक बॅटर त्यांच्याकडे ज्याच्यामध्ये मोठे पटके मारण्याची क्षमता आहे. कारण मागच्या मॅच मध्ये त्याला पाहिलं आपण आणि अशा चुका पडबडणार नाहीये कारण स्ट्राईकला रोटेट होते. स्ट्राईकला रोटेट होत असताना तुम्हाला 2 धावा मिळाल्यात. प्रेक्षकांचा मात्र भरपूर प्रमाणे प्रतिसाद. आणि शेवटचा मेगा फायनलचा सामना पाहतोय 40 प्लस आयरेवी पक्ष बामाली. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. हलकसा अपील 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 पहा मिळतो आपल्याला. स्ट्रॉंग अपील होता. वाईड बॉल. हॅलो बघा प्रेक्षकांसाठी मेजवानी आली आहे. तुम्ही पाहता प्रोप्रायटर स्वराज्य एंटरप्राइजेसचे संदीप शेठ पाटील गोल्डन मॅन यांच्याकडनं ऐवाज हेल्थसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि बामाली टीमसाठी विकेट ट्रेकसाठी नितीन शेठ मोहित दहीसर यांच्याकडनं जे आयुष्य प्युअरचे त्यांच्याकडनं गावरान कोबडी खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं 1000 रुपये. चला वाईट आलाय पहिला बॉल. आताचा बॉल अगदी कोलवट टप्प्याचा बॉल फेकला. एकेरी धाव मिळेल. अमितच्या बॅट मधून पायल मोठे पडके मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र येत नाहीयेत. जशी बॅटिंग त्याने टीम जुनी डोंबिवली संघासमोर
केली त्याचप्रमाणे चिकनगर संघासमोर सुद्धा आपली बॅटिंग करत असताना आणि मात्र आता सध्याच्या घडीला पाहिला एकही मोठा फटका आला नाहीये. शैलेश शेलारला पाहतोय स्ट्राईक वरती. इथे मोठा फटका घ्यायचा प्रयत्न बॉल हवेत आहे. फिल्डर थांबले. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि थ्रो आलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट पहा मिळतो या 2 फलंदाजामध्ये. जरी मोठे फटके येत नसली तरी मात्र सामना त्याने हलवारपणे सुरू ठेवलाय. तर त्यांना माहित आहे की एखादा चांगलं षटक आलं तर धाबा बनवू शकतो. 17 धाबा स्कोरबोर्डवरती अद्यापपर्यंत. बालाशेठ पावशे उद्योजक उद्योगपती बामाळे यांच्याकडनं विकेट अर्धीसाठी 5,000 रुपये. बॉल हवेत. फिल्डर जवळपास नाहीये. दूरवरून आल्यात म्हणजे तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतो आपल्याला. आता आतापर्यंत विकास चांगलं षटक. संदीपजी पाटील दैसरचे आहेत यांच्याकडे देखील विकेट हॅट्रिक साठी 3,000. नितीनजी भोईर दैसरचे यांच्याकडनं 1,000 आणि बालाशेठ पावशे बाबाडी यांच्याकडनं 5,000. टोटल 9,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. आणि फुल टॉस नाही फायदा उठू शकले. चेंडू आला डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल मिस अंडरस्टँडिंग आणि ते पहा थ्रो अगदी ठप्प्यावरती न येताना अगदी गुगली सरळ जमिनी लगत केला थ्रो. एकच धाव. काय गोलंदाजी केली विकास पावसेने. ते 2 षटकाचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या ते आता 20 आणि आता 12 बॉल मध्ये अद्याप करायचे ते तुम्हाला आता 38 धावा करायच्यात 12 बॉल. थोडस पाणी प्यायला जातोय. कॅश प्राइज आले खऱ्या अर्थानं आयरे 40 साठी रोशनजी केडे यांच्याकडनं. लागोपाठ 3 बॉल 3 चौकार 2,000. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 2,000 रुपये. रोशनजी केडे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहता मॅचचा आनंद घेत असताना आमच्या बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट सोनारपाडा गावचे उद्योजक उद्योगपती तुम्ही पाहता नरेश शेठ ठाकूर तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. रायगड असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ शेठ बसकर तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत करू. आणि प्रल्हाद शेठ पाटील खऱ्या तर तुमचं देखील प्रल्हाद शेठ पवार तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत करू. आणि सर्व पाहुणी मंडळी नामदेव शेठ पाटील आमचे मामा आहेत तुमचं देखील स्पर्श स्वागत. बाळा शेठ पावशे तुमचं देखील स्वागत करू. रघुनाथजी माते यांना खूप मेहनत केली या स्पर्धेला खऱ्या अर्थानं तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. आमचे गुणदादा पाटील असतील त्याच्यानंतर बाळकृष्णदादा मडवी असतील त्याच्यानंतर ते आप्पा असतील चंद्रकांतदादा पाटील त्याच्यानंतर मनोहर देसले असतील. मोत्यांदादा पाटील पाहता तुम्ही नागाव 40 कॅप्टन आहेत. त्यांना सर्व संघांना एकत्र आणण्याचं काम केलं. सिनेदादा पाटील असतील सुप्रसिद्ध गायक संजयदादा पाटील असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहता आमचे बाळ्यामामा उर्फ बालराम मडवी बालरामजी पाटील असतील. गणेशजी पाटील असतील. विकासजी पाटील असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय गुरुनाथजी पाटील असतील. गोपालजी बाडे असतील. या सर्व सहकार्यांचं ग्रामस्थ संमेलन नागावचं पुन्हा एकदा या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला स्वीपर कव्हरच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे मात्र लास्ट मोमेंटला चेंडूला अडवायचं होतं आणि ते मिळती 4 धाबा चौकार. बारा चेंडू 38 बनवायचे होते आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय त्यामुळे तुम्हाला आता 11 मध्ये 34 बनवाव्या लागतील. अविनाश मात्रे कोपर आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता कुणाल शेलार याच्याकडे जर शैलेश शेलारने जर मॅच काढली तर 2,000 रुपयाचा पारितोषिक काढू शकतोय तो. आणि विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम
10,000 रुपये साई भक्त खऱ्या अर्थाने पाहता मदन शेठ गोंडली, म्हणजे टोटल 19,000 रुपये खऱ्या अर्थाने असणाऱ्या विकेट हॅट्रिकसाठी. विकेट हॅट्रिक एखादी व्हायला पाहिजे असं देखील सर्वांचं स्वप्न असेल, ती होईल का? आणि करवली देवीची ट्रिप देखील आहे. विश्वनाथ शेठ मस्कर सर्वांना लाईव्ह म्हणा, कॉमेंटर म्हणा, आयोजक म्हणा, त्याच्यानंतर आमचे डीजेवाले म्हणा, मंडप ब्रेको सेट आणि गोवा ट्रिप विवेक शेठ भोईर यांच्याकडनं गोवा ट्रिप. त्याच्यानंतर तुम्ही पाहता मदन शेठ गोंडली यांच्याकडनं आई एकविरा ट्रिप. चेंडू गेलाय पाठीमागे, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. या ओव्हर मध्ये काय घडतंय? 1+1 येते. धाबा आल्यात. रोहिदास पावशेला पाहतोय जो तिसरे षटक घेऊन आलाय. खरं तर 2 गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर मात्र आता 12 मध्ये 38 बनवायच्या असताना पहिल्या बॉलवरती आल्यात. एकूण धाबा 6, एक चौकार, वाईट प्लस. शिवदादा पाटील देखील तुम्ही पाहता आयोजक आहेत आमचे सनीदादा पाटील, रामदादा पाटील, जयंतदादा पाटील. त्याच्यानंतर सर्वांचं उत्तमदादा पाटील, सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत. नामदादा पाटील, हे आयोजन सफल होत आहे, तुमचं स्वागत करू. ते फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे. हो, कॅच सुपर. पुन्हा एकदा विकास पावसे पुन्हा एकदा चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना बिग विकेट, बिग लॉस टीम आयरे. बघा, लक्षात घ्या, बाबाली संघाने जर फायनल मारली तर गोवा ट्रिप विवेक शेठ भोईर, त्याच्यानंतर गोल्डन मॅन साई भक्त मदन शेठ गोंडली यांच्याकडनं आई एकविरा दर्शन, करवी दर्शन रायगड असोचे सल्लागार तथा IPL चे खऱ्या अर्थाने आमचे जबरदस्त आयोजक विशाल शेठ मस्कर यांच्याकडनं खेळाडूंसाठी, आयोजकांसाठी, लाईव्ह सर्वांसाठी आहेत. म्हणजे जवळे खऱ्या अर्थाने लाईव्ह वाले म्हणा, डीजे वाले म्हणा, कॉमेंटर म्हणा, सर्वांसाठी पारदर्शक आहे. 10 मध्ये 32, 10 चेंडू अद्याप 32 धाबा करायच्या तुम्हाला. चांगला विकेट मिळाली मगाशी. न्यू बॅटर आता मैदानामध्ये. तसं ना कैलासला पाहतो यावेळेस. ओ, चांगला फिल्डिंग. बामाली संघ मात्र आज स्वतःला झोकून दिलाय. प्रत्येक फिल्डरने काही कमालीची फिल्डिंग दाखवली आहे. आपण चांगला दाखवत असताना दामू भोईर होते. वा, अतिशय चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. निश्चित आपण हे विजयाचे संकेत आहेत, कारण अद्यापपर्यंत ज्या संघाने मोठ्या धाबा चेस केल्या त्याला थांबवलं. पुन्हा एकदा कॅच. ओ, फिल्डर नाही घेऊ शकले. चेंडू हाताला ब्रश होऊन पाठीमागे जातो. डीप एक्स्ट्रा कव्हरला. यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. 8 बॉल 25. शैलेश सेलार पहा मिळतो आपल्याला मैदानावरती. आता बॅटर 2 मुख्य बाद झाल्यात, गोपीचंद पाटील आणि अमित पाटील. 9 बॉल 25. शैलेशनेच धाबा केल्यात आणि आता 8 बॉल 25 करायच्यात. चांगले इनिंग साकारले सध्या तरी. शैलेश सेलारला पाहतोय, चांगल्या धाबा त्याच्या बॅट मधून येत असताना. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. मी देईन दिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन. मागचा सामना सुद्धा असाच होता, नावाली विरुद्ध नारिवली. सेम सिच्युएशन होती.
सामन्याची पाहिली तर तशीच कायची तिसऱ्या ओव्हरमध्ये 23 धाबा आल्या होत्या मगाशी. आता येते 7 मध्ये 21 बनवायचे आहेत. हो उडवलाय बिग शॉट खूपच लांब षटकार. गावले असेल तर बघा आता आयरेवाले कधीपासून झोपले होते, आता ते देखील जागे झाल्यात आणि कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या. अजून मॅच संपली नाहीये. खऱ्या अर्थानं उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील, 40+ नागाव यांचे स्वप्न आता देखील पूर्ण झाल्यात. स्पर्धा 4-4 आणि मान सन्मानाची आज स्पर्धा सफल झाली आहे, शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत. या मामा नामदेव मामा यांचा सन्मान करूया. नामदेव मामा तुम्ही पाहता नामदेवदादा पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती उत्तमदादा पाटील यांचे मामा आहेत ते. आणि खऱ्या अर्थानं भाच्याचं आयोजन मामाला देखील आवडलं असेल, कारण की मामा देखील आवर्जून उपस्थित राहिल्यात आणि हे मामा आहेत. याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल उत्तमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. नामदेव मामा तुम्ही उपस्थित राहिला, तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत सत्कार करतोय. जाऊ कुठेच नका, अजून बक्षीस समारंभ बाकी आहे. ओल्ड टू कॉम्बॉक्स. चला आता ज्या फलंदाजाने 11 मध्ये 35 केल्या तो मॅच जिंकून देईल का? पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय पण नाहीये, धाव नाहीये, अशी धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये. ऑलरेडी पंचांनी तुम्हाला सांगितलंय, सूचना दिल्यात. पहिला चेंडू आलाय डॉट. विलास पावशेला पाहतोय मैदानावरती. 6 मध्ये 15 बनवायच्या होत्या, पहिला चेंडू डॉट म्हणजे 5 मध्ये 15 करायच्यात. कैलास स्ट्राईकला पाहतोय आपण. अतिशय चांगला सामना. केलाय चेंडूला, चेंडू चाललाय बाउंड्री पार, चौकार 4. काय प्रेक्षक नाचतात तिकडे. रंगाबाई देखील रंगात आला. रंगात आली तो मॅच. एकदा जोरदार ठेवला दोन्ही संघांचा. प्रभावच आवडला असेल तर 4 चेंडू 11. पुन्हा एकदा बॉल अभेत आहे. एक जाव. त्याने सुद्धा माहित आहे की आता शैलेश शेलार स्ट्राईक वरती. आता बनवायच्या 3 मध्ये 10. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीला 2 गोलंदाजांनी मात्र अगदी चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. विष्णू पावसे आणि त्याचबरोबर दुसरं षटक विकास पावशेने. मात्र रोहिदासचं षटक थोडं मागणं ठरलंय. 23 जाबा आल्या आणि विलासकडे भरपूर अनुभव आहे. त्यांचा जुना जाणता खेळाडू आहे, त्यामुळे विलास त्यांना सामना वाचून देईल का? 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे आणि शैलेश शेलार स्ट्राईक वरती आहे. हो तो फटका चांगला षटकार. केली पाठीना जाऊया गल्ला तुझी
2 बॉल 4 ची गरज. सामना आवडला असेल टाळ्या झाल्याच पाहिजेत. मॅच इथून संपली नाहीये. आयरेगाव 40+. हा चेंडू डॉट आला. 1 बॉल 4. या बॉल वरती येईल का विजयाचा खऱ्या अर्थानं षटकनाथ येईल का? होईल का अरे 40+ चॅम्पियन की बामाली इथे होईल या स्पर्धेत चॅम्पियन? मॅच अजून संपली नाहीये. 2 चेंडू 4. वॉट अ मॅच. पाच सामना कुठे होता? 12 मध्ये 38 बनवायच्या होत्या आयरे टीमला. येथे फटका चांगला. कॅचिटचा कॉल आणि झेल टिपला होता मात्र शेवटच्या क्षणाला सोडून दिलाय. रनआउटची विकेट सुद्धा मिळाली असती मात्र आता 1 बॉल 2. 1 बॉल 2 धावेची गरज. विकास पावसेचे प्रयत्न चांगले होते. एकदा विकाससाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. 1 बॉल 2. रात नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी. नक्कीच नशीब नक्कीच बदलतं पण इथे वेळ कोणाची बदलेल. रोगी को तो दवा चाहिए आणि जोगी तो जप चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने, हमें तो क्रिकेट का वर्ल्ड कप चाहिए. एकदा जोरदार टाळ्याला स्वागत करूया दोन्ही संघांचं. 1 बॉल 2. 1 चेंडू 2 ची गरज आहे. वॉट अ मॅच. मागचा सामना सुद्धा असाच होता रेग्युलरचा आणि हा सामना सुद्धा असाच झाला. विजय आमच्या आयोजकांचा ज्याने खूप मेहनत करून ही स्पर्धा भरवली आणि आज मात्र त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालंय. आतमध्ये जाऊ नका लगेच कोणी. सामना कोणी जिंको. मॅच डिक्लेअर होईल तेव्हा जाऊ शकता. ओके. 1 बॉल 2. चला आता दोन्ही संघाच्या पासण्या कशा फासफूस होत असतील कारण आता मॅचच रंगात आली आहे. 1 बॉल 2. चला 1 चेंडू 2. चला 1 बॉल 2. चला आता 1 बॉल 2 ची गरज आहे. बापू गाड्या सोडा. पायथ्यावरच्या गाड्या सोडा आता. एक बॉल 2. हाय